मॉर्निंग डॉक्टर, कसे आहात? एन्जॉईंग? आपण जो अल्कोहोल फिनॉल इथरचं सेशन चालू केलेलं आहे त्या सेशनमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट येत आहेत, हो की नाही? बरोबर, अल्कोहोल आहेच तसला इंटरेस्टिंग पार्ट हो, है ना? पहा ना कसलं भयानक. अल्कोहोल हा जो आहे हा अँटीसेप्टिक म्हणून वापरला जातो. त्याचा पुढचा कंपाऊंड फिनॉल डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जातो. इथर तर ॲनास्थेशियामध्ये वापरला जातो. याला म्हणतात इंटरेस्टिंग टॉपिक, आहे की नाही? नशीला, बरोबर, नशीला आहे की नाही? म्हणजे हम खतरों के खिलाडी आहे, खतरों से खेलना जानते. बरं, अशी गोष्ट झाली ती. मग हा जो काय पर्टिक्युलर अल्कोहोल आहे, प्रिपरेशन झाले, फिजिकल प्रॉपर्टी झाली डॉक्टर, ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल सुद्धा झालं, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमुळे ॲसिडिक नेचर वाढलेलं पण आपण स्टडी केलं. केमिकल प्रॉपर्टी जेव्हा स्टडी करायची सुरुवात झाली तर आपल्याला असं समजलं की अल्कोहोलचं केमिकल बिहेवियर एकदम जबरदस्त आहे. त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्शन दाखवतं. कसं? त्यानं OH बॉन्ड जर ब्रेक केला तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टी मागच्या सेशनमध्ये कम्प्लिटली झाल्या. इस्टरिफिकेशन, कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत अल्कोहोल रिॲक्ट होतो, त्याचा OH बॉन्ड ब्रेक होतो आणि तिथं त्याचं ॲसिडिक नेचर काय झालं, कन्फर्म झालं. ॲसिड क्लोराईड सोबत सुद्धा अल्कोहोल इस्टर तयार करतो, तिथं सुद्धा त्याचं ॲसिडिक नेचर कन्फर्म झालं. इव्हन ॲसिड अनहायड्राईड सोबत सुद्धा अल्कोहोल रिॲक्ट झालं. त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आपण काल पाहिल्या. तुम्हाला इस्टरच्या नावावरून कोणता अल्कोहोल वापरला जातो याच्यावरती भरपूर वेळेस रिॲक्शन येतील, आहे की नाही? त्याच्यामुळे थोडंसं त्याला क्लॅरिफाय करा. इव्हन आपण मेटलसोबत सुद्धा अल्कोहोलला रिॲक्ट केलं. आज अल्कोहोलची नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीचा आस्पेक्ट स्टडी करायचा आहे. त्यात आपल्याला हेडिंग काय टाकलेली आहे, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ R-O बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ R-O बॉन्ड म्हणजे याच्या आधी आपण कोणता बॉन्ड तोडला होता पहा ना. इसके पहिले आपने R-OH हा बॉन्ड ब्रेक केला होता. आता R-OH हा बॉन्ड ब्रेक करते. इथे जर बॉन्ड ब्रेक केला तर इथं कंपाऊंडचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन होईल. जिथं की आपण प्रायमरी अल्कोहोल मोर ॲसिडिक दॅन सेकंडरी अल्कोहोल मोर ॲसिडिक दॅन टर्शरी असा कॉन्सेप्ट आला होता. आता इथलचा प्रॉब्लेम काय आहे पहा डॉक्टर, हा R-OH बॉन्ड जर ब्रेक केला म्हणजे आता आपल्याला या हेडिंग खाली, इन दिस हेडिंग, या हेडिंग खाली आपल्याला अशा अल्कोहोलच्या रिॲक्शन्स, अशा अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायच्या जिथे अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. अल्किल ग्रुप आणि कशामधला, ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होईल. आता तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर जास्त असेल तर डेफिनेटली बॉन्डेड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे ओढतो, बॉन्डेड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे ओढेल. त्याच्यामुळे डेफिनेटली अल्किल ग्रुपवरती काय तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणजे इथं काय बनला, कार्बोकॅटायन बनला. काय बनला, कार्बोकॅटायन. म्हणजे या सगळ्या जेवढ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत डॉक्टर, या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला R-O बॉन्ड तोडायचा आहे. मग R-O जर बॉन्ड तोडायचा असेल तर आपलं आधीपासूनच मॅनेजमेंट असलं पाहिजे अशा पद्धतीचं की बाबा इथं स्टेबल कार्बोकॅटायन बनला पाहिजे. जर स्टेबल कार्बोकॅटायन बनला तर प्रोडक्टिव्हिटी वाढेल ना, प्रोडक्ट्स बनतील भरपूर जास्त. मग स्टेबल कार्बोकॅटायन कुठं बनू शकतो, मग त्याची ऑर्डर आहे आपल्याकडं की सर टर्शरी अल्कोहोलचा कार्बोकॅटायन टर्शरी असेल ज्याची स्टॅबिलिटी जास्त असेल, नंतर सेकंडरी आणि नंतर प्रायमरी अल्कोहोल असेल. प्रायमरी अल्कोहोलचा कार्बोकॅटायन एवढा जास्त स्टेबल नसेल. म्हणजे आपल्याला एक पॉईंट भेटला, जेव्हा पण अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे इंटरमिडिएट कार्बोकॅटायन बनणार आहे. मग जर इंटरमिडिएट कार्बोकॅटायन बनणार असेल तर अशा पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी जनरली आपण रिॲक्टिव्हिटी टर्शरी अल्कोहोलची जास्त म्हणतो सेकंडरीपेक्षा, आणि सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त म्हणतो प्रायमरी अल्कोहोलपेक्षा. समजला का कॉन्सेप्ट काय म्हणत आहे? टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी, and secondary alcohol is more reactive than primary alcohol for those reactions of alcohol where you are going to break R-O bond. Where you are going to break R-O bond. Got it? That is the particular concept of chemical properties of alcohol. समजला कॉन्सेप्ट? अशा पद्धतीने आपल्याला स्टडी करावा लागेल. तर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, हा जेव्हा OH ग्रुप बाहेर जाईल, OH ग्रुप जेव्हा बाहेर जाईल तेव्हा हा OH ग्रुप स्टेबल असला पाहिजे ना. म्हणून भरपूर साऱ्या रिॲक्शन मध्ये आपण प्रोव्हिजन काय केलं पहा,
ज्या ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनमध्ये प्रोव्हिजन काय करण्याचा प्रयत्न केला आपण, बाय एनी मीन्स या OH ग्रुपला बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. हा OH मायनस नॉट है ना गुड लिव्हिंग ग्रुप, पुअर लिव्हिंग ग्रुप, एवढा पण पुअर नाही आहे पण सध्यासाठी म्हणायला काही हरकत नाही, आता तुम्ही फ्लोरीन सोबत त्याला कम्पेअर करसाल, एवढा पण जास्त पुअर नाही आहे. ओके, हां. मग या OHला जर आपल्याला प्रॉपरली बाहेर काढायचं असेल तर ॲसिडिक मीडियम युटिलाइज जर केलं, अशा भरपूर मेथड आहेत. आता आपल्याला जसं जसं मेकॅनिझम पाहू तसं कळेल. आता ॲसिडिक मीडियम वापरलं तर ऑक्सिजन याला लोन पेअर डोनेट करेल, ROH डायस हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज बनेल. आता या सिच्युएशनमध्ये जो काही ऑक्सिजनचा बॉन्ड आहे हा जर बॉन्ड हेट्रोलायटिकली ब्रेक झाला तर तो जर बॉन्ड हेट्रोलायटिकली ब्रेक झाला तर डेफिनेटली ऑक्सिजन इकडचे इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, वॉटरमध्ये कन्वर्ट होईल आणि वॉटर जो आहे गुड लिव्हिंग ग्रुप आहे ना, तर हा इथं कार्बोकॅटायन बनला. म्हणजे या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला OHला गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर काढायचे, गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर काढायचे, तरच इथं रिॲक्शनमध्ये प्रॉपरली काय बनू शकतो, कार्बोकॅटायन बनू शकतो. चला तर मग आपण ॲक्च्युली पाहूया की कशा पद्धतीनं आपला जो अल्कोहोल आहे या रिॲक्शन फॉलो करेल. तर त्यात पहिली रिॲक्शन होती ॲक्शन ऑफ PX3, PX5 अँड SOCl2 ऑन अल्कोहोल. आपल्याला या हेडिंग खाली ज्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचा R-O बॉन्ड ब्रेक होतो, R-O बॉन्ड ब्रेक होतो, त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन पाहायची आहे ॲक्शन ऑफ PX3 फॉस्फरस ट्रायहॅलाइड किंवा फॉस्फरस पेंटाहॅलाइड किंवा थायोनिल क्लोराइड अल्कोहोलवरती. एक एक पाहू. PX3 ची ॲक्शन अल्कोहोलवरती, PX5 ची ॲक्शन अल्कोहोलवरती आणि SOCl2 ची ॲक्शन अल्कोहोलवरती. तर तिन्ही वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत, आरामशीर त्याच्या मेकॅनिझम सहित आपल्याला प्रॉपरली इव्हन त्याची स्टिरिओ केमिस्ट्री सुद्धा पाहायची आहे. चला मग PX3 म्हटल्यानंतर फॉस्फरस ट्रायहॅलाइड, याच्यामध्ये PBr3 पण येईल, PI3 पण येईल आणि PCl3 पण येईल. ओके, पहा मग रिॲक्शन कशी केली जाते. त्यांचं काय म्हणणं होतं, अल्कोहोल जो पण मॉलिक्यूल आहे R-OH अल्कोहोल, यानं जर PX3 सोबत किंवा कन्सिडर PX3 लिहून ठेवू, PX3 सोबत रिॲक्शन जर केली, त्याला जर आपण हीट केलं हां, तर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन जे होतं, हॅलोजन 3 आहेत, हॅलाइड 3 आहेत, तर आपण अल्कोहोलचे मॉलिक्यूलसुद्धा 3 घेऊ. 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल जर आपण PX3 सोबत रिॲक्ट केले तर डेफिनेटली इथे 3 मॉलिक्यूल अल्किल हॅलाइडचे बनतील, अल्किल हॅलाइडचे बनतील. ओके, अल्किल हॅलाइडचे बनतील. आता आपल्याकडे रिॲक्शन 3 हायड्रोजन रिमेनिंग आहेत, 3 ऑक्सिजन रिमेनिंग आहेत आणि इकडचा एक फॉस्फरस रिमेनिंग आहे. काय केलं पहा, OH ग्रुप काढून टाकला ना, OH ग्रुप काढून टाकला आणि तिथं हॅलोजन ॲड झाला. मग हा OH ग्रुप बाहेर जात आहे, तर 3 अल्कोहोलचे 3 OH बाहेर पडले, 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन 1 फॉस्फरस. या तिघाला कंबाईन करून H3PO3 फॉस्फरस ॲसिड, फॉस्फोरस ॲसिड बनला. बॅलेन्स झाली रिॲक्शन. काय म्हणते पहा, आपण काय केलं, अल्कोहोल घेतले, अल्कोहोलचे 3 मॉलिक्यूल घेतले, फॉस्फरस ट्रायहॅलाइड सोबत रिॲक्ट केले, कारण की फॉस्फरस ट्रायहॅलाइडमध्ये 3 हॅलोजन होते, ते 3 हॅलोजन या 3 OHला बाहेर काढतील. हे 3 OH आणि इथलचा रिमेनिंग फॉस्फरस कंबाईन होईल, हा फॉस्फरस ॲसिड बनेल. दॅट इज द पर्टिक्युलर रिॲक्शन, बॅलन्स्ड रिॲक्शन ऑफ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. बरोबर. मग आपण घेताना इथं काही घेऊ शकतो, याला अशा पद्धतीने लिहू शकतो, रेड फॉस्फरस प्लस हॅलोजन. PX3 लिहायचं नसेल, PI3 लिहायचं नसेल, रेड फॉस्फरस आयोडीन, रेड फॉस्फरस क्लोरीन, रेड फॉस्फरस ब्रोमीन, अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं. तर ही होती बॅलन्स्ड रिॲक्शन. आपण थोडक्यात एखादी रिॲक्शन पाहून घेऊ. पहा बरं, CH3CH2OH इथॅनॉल, इथॅनॉल अल्कोहोल, अल्कोहोल प्लस सांगा बरं PBr3 घेऊ, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. याला हीट केलं, 3 ब्रोमीन आहेत, 3 अल्कोहोल घेतले डॉक्टर, काय बनेल सांगा, 3 मॉलिक्युल्स ऑफ C2H5 ब्रोमीन प्लस H3PO3, हा बनला इथिल ब्रोमाइड. काय बनला, इथिल
ब्रोमाइड बनला, बरोबर. आणि हा फॉस्फरस ॲसिड. नाव लिहिण्याची गरज आहे का? नाही. चला हा मॉलिक्यूल पहा, CH3 डॅश OH प्रोपेन टू ऑल. किती मॉलिक्यूल घेतले? 3 मॉलिक्यूल घेतले. प्लस सांगा ना PCl3 घेऊत, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. आता फॉस्फरस ट्रायक्लोराइड लिहिण्याऐवजी रेड फॉस्फरस आणि क्लोरीन लिहिलं तरी चालतं डॉक्टर. ओके. सांगा आता काय बनेल? 3 OH बाहेर पडतील, 3 क्लोरीन येतील. 3 मॉलिक्यूल्स ऑफ CH3 CH3 यहाँ पे क्लोरीन, 2 क्लोरोप्रोपेन प्लस H3PO3 मॉलिक्यूल बनतील. क्लॅरिफाईड कॉन्सेप्ट? असा कॉन्सेप्ट बनतो, बरोबर. मग आपल्याला काही कॉन्सेप्ट याच्या मेकॅनिझममध्ये क्लॅरिफाय झाले. याचं आपण जेव्हा काय स्टडी केलं डॉक्टर? मेकॅनिझम. असंच आपल्याला कशाचं मेकॅनिझम पाहायचं आहे? PX5चं पण मेकॅनिझम पाहायचं आहे, PX3चं पण आणि SOCl2चं पण मेकॅनिझम पाहायचं आहे. समजलं काय म्हणत आहे? अशी रिॲक्शन. तर आपल्याला मेकॅनिझम सांगताना त्यांनी सांगितलं की इथं SN2 मेकॅनिझम फॉलो होईल. कोणतं मेकॅनिझम फॉलो होईल? SN2 न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर टाईपचं मेकॅनिझम फॉलो होतं. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर. कशा पद्धतीनं? चेक करा. जनरल रिॲक्शन थ्रू आपण सांगू. हा पहा R-O-H. इट इज अल्कोहोल. हा कोण आहे? अल्कोहोल आहे, बरोबर. तर अल्कोहोलची रिॲक्शन आपण कोणासोबत करू? PX. हा X आणि वरती पण X. ओके, क्लियर. OH ग्रुप इझिली निघत नाही. OH ग्रुप इझिली निघत नाही, तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. OH ग्रुप निघत नाही म्हणून त्याला इझिली बाहेर काढण्यासाठी बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग त्या OH ग्रुपला बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा PX3 फॉस्फरस ट्रायहॅलाइड रिस्पॉन्सिबल. चेक करा काय होतं पहा या रिॲक्शनमध्ये जनरली. आता मला सांगा या फॉस्फरसकडे जर प्रॉपरली पाहिलं तर हा हॅलाइड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळं हॅलोजन बाहेर काढेल, तेव्हा आपला ऑक्सिजन अल्कोहोलचा या फॉस्फरसला इलेक्ट्रॉन देण्याचा प्रयत्न करतो. जर फॉस्फरस ट्रायहॅलाइडमधून हॅलाइड H- बाहेर जात आहे. कोण बाहेर जाते? प्रॉपरली लिहून ठेवतो H-. ओके, त्याला लक्षात ठेवा, त्याचं नंतर भरपूर काम पडणार आहे. मग फॉस्फरस व्हॅकंट झाला, बरोबर. फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन कमी झाले, त्याला मदत करण्यासाठी लगेच ऑक्सिजन या करत आहे ना, इलेक्ट्रॉन देत आहे. फॉस्फरसला त्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकले. फॉस्फरसला जसे त्याने इलेक्ट्रॉन दिले ROH-PX2 आणि ऑक्सिजनच्या टकल्यावर पॉझिटिव्ह चार्ज बनला. ऑक्सिजनच्या टकल्यावर कोणता चार्ज बनला? पॉझिटिव्ह चार्ज बनला, बरोबर. आणि इथे आपला हा X- बनला. क्लियर. पहिलं स्टेप काय होती? अल्कोहोल. या अल्कोहोल सोबत PX3 रिॲक्ट होताना ऑक्सिजननं स्वतःचा लोन पेअर फॉस्फरसला देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात हॅलाइड बाहेर पडला. हा जो कॉम्प्लेक्स बनला, बरोबर. आता आपण इथं प्रॉपरली जर कॉम्प्लेक्स बनवले तर 3 ला 3 हॅलाइड बाहेर पडतील आणि 3 असे कॉम्प्लेक्स बनतील, बरोबर. तर ही पहिली स्टेप होती. आता या केसमध्ये इथेच एक्सप्लेन करतो. याच केसमध्ये आपण जर असं केलं ROH-PX2 हा होता मॉलिक्यूल. आपला हॅलाइड इथे लिहिलेला आहे आपण. आता तुम्हीच सांगा, इथे ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन स्वतःला स्टेबल करण्यासाठी जे त्यानं दिलेले इलेक्ट्रॉन आहेत तो वापस घेण्याचा प्रयत्न करेल. या वेळेस हा ऑक्सिजन डेफिनेटली अल्किल ग्रुपपासून स्वतःचा बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो स्वतःचा बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करेल, आपला अल्किल ग्रुप छोटा असेल
हा अल्किल ग्रुप छोटा असल्यामुळं ज्या साईडनं बॉन्ड ब्रेक होते त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडने अल्किल ग्रुपवरती तो अटॅक करेल, म्हणून इथं मेकॅनिझम कोणतं होईल, SN2 होईल. म्हणून इथं मेकॅनिझम कोणतं होईल, SN2 होईल. आता तिथे जर मेकॅनिझम SN2 झालं डॉक्टर, तर मला सांगा इथे काय बनला, अल्किल हॅलाइड बनला, R' बनला ना अल्किल हॅलाइड, प्लस सांगा ना PX2-OH बनला. आता जर इथं 3 अल्कोहोल घेतले तर 3 अल्कोहोलसाठी 3 हॅलाइड बाहेर पडतील, तर हाच PX2 पुढे जाऊन असा बनेल, कसा कन्वर्ट होईल पहा, POH दॅट इज H3PO3 मध्ये कन्वर्ट होईल ना, H3PO3 मध्ये कन्वर्ट होईल अशा पद्धतीने. कारण की आपण रिएक्शन इथं बॅलन्स केली ना, 3 अल्कोहोल, इथं मी अल्कोहोल एकच घेतला होता, एका अल्कोहोलनं फॉस्फरसवरती अटॅक केला, तिथं कॉम्प्लेक्स बनवला. आता हा बेटर लिव्हिंग ग्रुप इथं लिहून ठेवतो, बेटर लिव्हिंग ग्रुपच्या फॉर्मेटमध्ये जात आहे तो. जर तो बेटर लिव्हिंग ग्रुपच्या फॉर्मेट जात असेल तर इथलचा हा न्यूक्लियोफाइल बॅक साइड अटॅक करतो, बॅक साइड अटॅक. म्हणून इथं वॉल्डन इन्व्हर्जन होईल ना, एचडीए वॉल्डन इन्व्हर्जन, बॅक साइड अटॅक व्हायला. अबाव द प्लेन असेल तर बिलो द प्लेन, बिलो द प्लेन असेल तर अबाव द प्लेन, राईट साईडला असेल तर लेफ्ट साईड, आर असेल तर एस, या फॉर्मेटमध्ये हे मेकॅनिझम कव्हर होईल. तर आपल्याला सांगितल्यानुसार आपल्याला म्हणता येईल इथे प्रायमरी है ना अँड सेकंडरी अल्कोहोल इथे कोणतं मेकॅनिझम फॉलो करतील, SN2 मेकॅनिझम फॉलो करतील. टर्शरी अल्कोहोल SN2 मेकॅनिझम फॉलो करू शकत नाही, इथे रिॲक्शन देईल SN1 थ्रू, पण इथे पर्टिक्युलरली SN2 मेकॅनिझम जास्त प्रिडॉमिनेंट राहील है ना, प्रायमरीमध्ये आणि सेकंडरीमध्ये. गॉट इट, नोट डाऊन. आता त्याच पर्टिक्युलर PX3 चे काही एक्झाम्पल, बरोबर. आपण तर एक गोष्ट क्लॅरिफाय केलेली आहे की प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल याच्यामध्ये SN2 मेकॅनिझम देतात, तुम्हाला दाखवलं मी तिथे इन्व्हर्जन होणार, SN2च्या प्रॉपर्टी आहेत. आता इथे तोच कॉन्सेप्ट फॉलो करू आपण. PCl3 आहे तर डेफिनेटली इथं मेकॅनिझम कोणता असेल डॉक्टर, SN2 असेल ना. ओके, चला आता मेकॅनिझम दाखवण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण प्रोडक्ट बनवू शकतो ना. आता प्रोडक्ट बनवताना कशा पद्धतीने प्रोडक्ट बनणार चेक करा. आता OH आहे तर त्याच्या बॅक साईडने अटॅक करून ठेवून देऊ आपण, म्हणजे लिहिताना प्रॉपरली डॅश CH3, इकडे कोण हो हायड्रोजन, इकडे PH, इथं तुमच्यासाठी हॅलोजन जो आहे तो असा लिहितो. H3PO3 लिहिण्याची गरज आहे का सांगा. जर 3 अल्कोहोल घेतले, इथं 3 मॉलिक्यूल जर घेतले, बॅलन्स करत नाही पण माहिती आहे ना ॲक्च्युली बॅलन्स जर केलं, ओके परत कन्फ्युजन, 3 अल्कोहोल प्लस ये 3 मॉलिक्यूल H3PO3. ओके, चला पुढचा. या ठिकाणी सायक्लोहेक्झेनॉल, फिर से यहाँ पे SN2 मेकॅनिझम होईल. SN2 मेकॅनिझम जर झालं, परत सांगा ना इथे कोण अटॅच होणार, ब्रोमीन येणार येणार येणार, प्लस H3PO3 मॉलिक्यूल. जर हे 3 मॉलिक्यूल घेतले, हे 3 मॉलिक्यूल बनले. ओके, हां इथं खरी मजा, हे बॉन्ड हे दांड्या कुल्फीच्या काड्या, बरोबर है ना. आता मला सांगा हा अबाव द प्लेन, अबाव द प्लेन आहे मेकॅनिझम. जर SN2 असेल, 3 मॉलिक्यूल्स जर घेतले तर स्ट्रक्चरल अस्पेक्ट कसा असेल सांगा ना. ओके, हां सांगा इथं स्ट्रक्चरल अस्पेक्ट. मिथिलचं तर पोझिशन चेंज होणार नाही ना, तो अबाव द प्लेनच राहणार CH3, पण ब्रोमीन जो असेल तो बिलो द प्लेन होऊन जाईल ना, बॅक साइड अटॅक. त्या केसमध्ये असा ब्रोमीन ॲड होईल 3 मॉलिक्यूल्स प्लस H3PO3 बनणार. अबाव द प्लेन, बिलो द प्लेन, SN2 मेकॅनिझम बॅक साइड अटॅक असेल. कोणता साइड अटॅक असेल, बॅक साइड अटॅक असेल.
ओके, चला इथे हा कोण आहे, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे, ब्युटेन टू ऑल, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल अबव द प्लेन असेल, बरोबर. या ठिकाणी सुद्धा जर आपण 3 मॉलिक्यूल घेतले, घेण्याची गरज नाही पण ते बॅलन्स करण्यासाठी, हो सांगा ना, इथं आयोडाईड प्लस H3PO3 बनणार, बिलो द प्लेन आयोडीन, बॅक साइड अटॅक आहे ना, इथं पण मेकॅनिझम SN2 येणार. टर्शरी अल्कोहोल सुद्धा ही रिॲक्शन देतील, म्हणजे इथं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल घेतला आपण तर डेफिनेटली तो सुद्धा रिॲक्ट होईल टर्शरी ब्युटिल आयोडाईड, पण त्याचं मेकॅनिझम SN1 असेल. ओके, गॉट इट, नोट डाऊन. दॅट इज ॲक्शन ऑफ PX3 ऑन अल्कोहोल. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी त्याच PX5 सोबत अल्कोहोलची रिएक्शन 3 स्टेपमध्ये, PX3 फॉस्फरस ट्रायलाइट, PX5 फॉस्फरस ट्राय हॅलाइट, त्यात फक्त PCl5 येतो आणि SOCl2 त्याला थायोनिल क्लोराईड म्हणतो. तर पहिला झाला, तिथं आपण SN2 मेकॅनिझम स्टडी केलं. आता PCl5 सोबत नवीन टाईपचं मेकॅनिझम ऑलरेडी झालेलं आहे, SNI न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इंटरनल. तिथंच्या तिथं न्यूक्लियोफाईल जो कॉम्प्लेक्स बनतो त्याच कॉम्प्लेक्समध्ये ज्या साईडनं बॉन्ड ब्रेक होत आहे त्याच साईडने मॉलिक्यूल अटॅक करतो. कशा पद्धतीनं चेक करू, पहिल्यांदा जनरल रिएक्शन लिहून घेऊ. सांगा R-OH, इट इज अल्कोहोल, अल्कोहोलची रिॲक्शन PCl5 सोबत केल्यानंतर. आता भरपूर जणांना प्रश्न पडतो 5 क्लोरीन आहेत तर 5 अल्कोहोल नाही घ्यायचे, ते फक्त PCl3 मध्ये, PCl5 मध्ये हा मॉलिक्युलर रेशो मेन्शन करायची गरज नाही. ओके, काय बनेल, 1 क्लोरीन इथलच्या OH ला काढून टाकेल, काय बनेल, अल्किल क्लोराईड. इट इज अल्किल क्लोराईड डॉक्टर, काय बनला, अल्किल क्लोराईड. प्लस याच्यामधला 1 क्लोरीन इथलच्या हायड्रोजन सोबत कंबाईन होईल, HCl, राहिले बाकी 1 फॉस्फरस. पहा ना काय म्हणत आहे, पहा चेक करा, बॅलन्स करू रिॲक्शन. इथं ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, इथं फॉस्फरस होता, 1 क्लोरीन कमी झाला म्हणजे 4 क्लोरीन, बरोबर. 1 क्लोरीन इथं गेला ना. हां, चला सांगा आता काय होईल, त्या 4 पैकी काय करू आपण, 3 क्लोरीन आणि हे 1 क्लोरीन, हा 1 क्लोरीन आणि हायड्रोजन कंबाईन होईल, HCl बनेल. ओके, राहिला आता 1 फॉस्फरस, 1 ऑक्सिजन, 3 क्लोरीन, काय बनेल, POCl3 फॉस्फरस ऑक्सी क्लोराईड बनेल. ओके, ही झाली बॅलन्स रिॲक्शन. म्हणून आपण अल्कोहोलचा मॉलिक्यूल एकच घेणार. कळाला कॉन्सेप्ट, पाहू चला रिॲक्शन. ही SNI रिॲक्शन आहे, प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल फार इफेक्टिव्हली देतात. या रिॲक्शनमध्ये टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जी आहे, बरोबर, ती फॉस्फरस असल्यामुळं जास्त नाही, इलिमिनेशन फेवर होतं, त्याच्यामुळं इथं प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल जे आहेत ते रिॲक्टिव्ह असतील. चेक करा इथे रिॲक्शन, CH3CH2OH इथॅनॉल, इथॅनॉलची रिॲक्शन आपण जर केली डॉक्टर कोणासोबत, PCl5 सोबत, मग OH निघेल, क्लोरीन ॲड होईल, सांगा CH3CH2Cl प्लस HCl प्लस POCl3, इथाइल क्लोराईड बनतो. काय बनतो, इथाइल क्लोराईड बनतो. गॉट इट, सिंपल कॉन्सेप्ट. अजून एखादं एक्झाम्पल ठेवू आपण तुमच्या समोर, म्हणजे अजून क्लॅरिफिकेशन चांगलं होईल. याला काय म्हणता डॉक्टर, प्रोपेन टू ऑल, सेकंडरी अल्कोहोल आहे, प्रोपेन टू ऑल. चला सांगा, इथे PCl5 घेतला, सांगा PCl5 सोबत काय बनेल, हा क्लोरीन 2 क्लोरोप्रोपेन बनतो डॉक्टर, प्लस रिॲक्शन वरती बॅलन्स केल्यासारखं HCl प्लस POCl3 बनणार. क्लॅरिफाईड. राहिला प्रश्न याच्या मेकॅनिझमचा, त्याचं मेकॅनिझमच आपण व्यवस्थित स्टडी करू, है ना. चला सांगा, या PX5 सोबतचं मेकॅनिझम काय होतं, मेकॅनिझम आपण जेव्हा पाहिलं तर डॉक्टर लोक आपल्याला असं समजलं की हे जे मेकॅनिझम आहे SNI आहे. कशा पद्धतीने होतं ते चेक करून घेऊ. ROH अल्कोहोल,
अल्कोहोलची रिॲक्शन सांगा ना PCl5 सोबत. ओके 3 4 5. ओके सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचं, फॉस्फरसला जर ऑक्सिजन सोबत अटॅचमेंट दाखवायची असेल तर डेफिनेटली इथून क्लोराईडला बाहेर काढावं लागेल. क्लोराईड जेव्हा निगेटिव्ह चार्ज म्हणून बाहेर जातील डेफिनेटली परत इथं ऑक्सिजन या फॉस्फरसवरती अटॅक करेल. बरोबर. अटॅक करताना स्वतःला बॅलन्स करताना ऑक्सिजन इथून प्रोटॉन रिलीज करतो. काय रिलीज करतो? प्रोटॉन रिलीज करतो. आणि हा जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन आणि इथलचा क्लोरीन कंबाईन होतील. काय बनेल पहा ना, RO-P. बरोबर. इथं हा क्लोरीन, इथं पण हा क्लोरीन, इथं पण हा क्लोरीन, इथं पण हा क्लोरीन, प्लस काय बनला? HCl बनला. फॉस्फरस त्याची प्रॉपर्टी आहे. आता ऑक्सिजनला विचार करतो. ऑक्सिजन काय म्हणतो की बाबा आपण जर फॉस्फरस सोबत कंबाईन झालो तर एका स्टेबल इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. याच्यासाठी डेफिनेटली ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे तो स्वतःकडे शिफ्ट करण्याचा, फॉस्फरस सोबत शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो असा शिफ्ट करत आहे. शिफ्ट करताना याला माहीत आहे की मी स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. तेव्हा हा जो अल्किल ग्रुप आहे या क्लोरीनला रिक्वेस्ट करतो की तू ये आणि माझ्यावरती अटॅक कर. बरोबर. हा OH तिकडे जात आहे तो क्लोरीन त्याच साईडने इंटरनल साईडने येत आहे. बरोबर. फ्रॉम सेम साईड, फ्रॉम सेम साईड. जिकडनं ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होत आहे त्याच साईडनं क्लोरीन ॲड होतो. त्याच्यामुळे तर कंपाऊंड जो आहे अल्किल क्लोराईड प्लस हा काय बनेल? फॉस्फरस आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड POCl3 बनतो. POCl3. इथे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणजे अल्कोहोलमध्ये जे कॉन्फिगरेशन होतं एक्झॅक्टली तसंला तसं कॉन्फिगरेशन आपल्या अल्किल क्लोराईडमध्ये राहिलं. काय केला? अल्कोहोलने जेव्हा फॉस्फरसवरती अटॅक केला तेव्हा फॉस्फरस पेंटाक्लोराईडचा क्लोराईड आणि अल्कोहोलचा प्रोटॉन रिलीज झाले. इथे आपला HCl एक बाय प्रोडक्ट बनतो आणि POCl3 एक बाय प्रोडक्ट बनतो. लास्टली ऑक्सिजन स्टेबल करताना ऑक्सिजन फॉस्फरसकडे जेव्हा मूव्ह आउट होतो, ऑक्सिजन जेव्हा फॉस्फरसकडे जेव्हा इलेक्ट्रॉन शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो, फॉस्फरसला अटॅच असलेला क्लोराईड ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून सेम साईडने अटॅक करेल. आणि सेम साईडने अटॅक केल्यामुळं तिथे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन इंटरनल टाईपचं मेकॅनिझम होईल. बरोबर. म्हणून इथं रिटेन्शन आहे तसंच कॉन्फिगरेशन. अल्कोहोलचं जे कॉन्फिगरेशन होतं डॉक्टर सेम कॉन्फिगरेशन तयार झालेलं अल्किल क्लोराईडचं पण असेल. ओके नोट डाऊन. आता जी रिएक्शन होणार आहे अल्कोहोलची ती फार भारी रिएक्शन आहे SOCl2 सोबतची. डॉक्टर SOCl2. SOCl2ला आपण थायोनाइल क्लोराईड म्हणतो. थायोनिल क्लोराईड. ओके. जनरली या रिॲक्शन सोबत या पर्टिक्युलर थायोनिल क्लोराईड सोबत जेव्हा पण आपण अल्कोहोलची रिॲक्शन करतो त्याला आपण डार्झन्स मेथड म्हणतो. टार्झन नाही, तो नाही, टार्झन नाही, डार्झन डार्झन डार्झन्स मेथड म्हणतो. डार्झन. बरोबर. या मेथडचा ॲडव्हान्टेज डॉक्टर प्युअर अल्किल क्लोराईड इज प्रिपेअर्ड. सगळ्यात महत्त्वाचं प्युअर अल्किल क्लोराईड बनवता येतात या मेथडनं. आता ॲक्च्युअली या मेथडनं ब्रोमाइड किंवा आयोडाईड बनवता येत नाहीत कारण की थायोनिल ब्रोमाइड अनस्टेबल असतो आणि थायोनिल आयोडाईड पॉसिबली बनतच नाही. म्हणून थायोनिल क्लोराईडपासून आपण अल्कोहोलचा वापर करून अल्किल क्लोराईड प्युअर फॉर्ममध्ये बनवतो. आता राहिला प्रश्न याच्या मेकॅनिझमचा. या मेथडला आपण डार्झन्स मेथड म्हणलेलं आहे. थोडक्यात एक्सप्लेन करून टाकू आपण इथे. त्यांनी काय म्हटलं, जर SOCl2 आपण वापरला इथर सोबत तर इथे मेकॅनिझम बाळा हे व्यवस्थित लिहून ठेवायचं. या ठिकाणी मेकॅनिझम जे असेल ते SNI असेल
आणि जर SOCl2 आपण पिरिडीन सोबत वापरला, कोणासोबत? पिरिडीन सोबत वापरला, पिरिडीन सोबत जर वापरला तर मेकॅनिझम जे असेल ते SN2 असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याला बॉक्स करून व्यवस्थित दिलं तरी चालेल. SOCl2 सोबत जर इथर सोबत मेकॅनिझम केलं तर ते मेकॅनिझम SNI असेल आणि पिरिडीन सोबत जर केलं तर ते मेकॅनिझम SN2 असेल. दोन्ही मेकॅनिझम व्यवस्थितरित्या पाहू, गडबड करायची नाही, हो का? पहा मग चला जनरल रिएक्शन पाहू. पहिल्यांदा सांगा, अल्कोहोल घेतला SOCl2 थायोनिल क्लोराईड, अल्कोहोल थायोनिल क्लोराईड. आता थायोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट केल्यावर कन्सिडर करा इथं इथर घेतला, ओके. हां, तर एक क्लोरीन या OH ला काढून टाकेल, अल्किल क्लोराईड बनतील, अल्किल क्लोराईड प्लस SO2 गॅस बाहेर पडतो, सल्फर डायऑक्साईड, आणि हायड्रोजन क्लोराईडचा गॅस सुद्धा बाहेर पडतो. म्हणून तर या मेथडमध्ये आपण असं का म्हणतो की अल्किल क्लोराइड प्योर फॉर्म, दोनों बाय प्रोडक्ट गैस है, दोनों भी बाय प्रोडक्ट फुस हो जा रहे, क्या हो जा रहे? फुस हो जा रहे. फुस होने के वजह से तो ये प्योर मेथड है, प्योर अल्किल क्लोराइड बनतो, है ना? क्लियर? पहा एखादी रिएक्शन पाहू आपण या मेथडमध्ये. CH3 CH2 OH, इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल आवडता कंपाऊंड आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे मी नेहमी इथिल अल्कोहोलच घेत असतो. हां, प्लस SOCl2 इथर किंवा पिरिडीन, पिरिडीन तुमचा आवडता कंपाऊंड आहे म्हणा ना, पिरिडीन, पिरिडीनपेक्षाही भारी कंपाऊंड सांगतो तो, तर एकदा खाल्ला की विषय संपला, खानदान स्टॉप. हां चलो, SOCl2 सोबत रिॲक्शन केल्यानंतर CH2Cl प्लस SO2 गॅस फुस होऊन जातो आणि HCl पण गॅस फुस होऊन जातो, प्युअर इथाइल क्लोराइड बनेल. ओके, अजून एक रिॲक्शन पाहू व्यवस्थित. सायक्लोपेंटेनॉल SOCl2, इथे आपण थोडक्यात पिरिडीन घेऊ. काही जण म्हणतील ना सर आमचा आवडता कंपाऊंड घेतला नाही ना, सांगा ना. पिरिडीन, पिरिडीन सोबत क्लोरो सायक्लोपेंटेन, फर्दर SO2 आणि HCl. HCl वेगळ्या पद्धतीने बनतो, तो आपण नंतर सांगणार कशा पद्धतीने. याचा आता मेकॅनिझम पाहू डॉक्टर. इसके मेकॅनिझम पे बहुत ज़बरदस्त कॉन्सेप्ट आएगा. मेकॅनिझम, दोन्ही पद्धतीचे मेकॅनिझम पाहायचे ना आपल्याला, दोन्ही पद्धतीने, है ना. सगळ्यात पहिल्यांदा आपण SNI मेकॅनिझम पाहू. SNI, चला सांगा SNI मेकॅनिझम कशा पद्धतीने होतं. SNI सांगा. हा होता अल्कोहोल ROH, आपण घेतला थायोनिल क्लोराइड SOCl2, आपण इथं इथर सॉल्व्हंट घेतला. कोणता सॉल्व्हंट घेतला? इथर. आता काय होतं पहा, या पर्टिक्युलर केसमध्ये क्लोराइड इथून जेव्हा बाहेर पडतो, डेफिनेटली ऑक्सिजनला सुद्धा इलेक्ट्रोनेगेटिव्ह सल्फरपेक्षा जास्त असल्यामुळे तो स्वतःचा बॉन्ड स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. या वेळेस सल्फर इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला, मग तशा वेळेस ऑक्सिजन सल्फरवरती अटॅक करतो. काय म्हणते पहा, SOCl2 मधून क्लोराइड बाहेर पडला, क्लोराइड बाहेर पडला की ऑक्सिजन इनसिक्युअर होतो. ऑक्सिजनला वाटतो की बाबा माझे इलेक्ट्रॉन आता सल्फर युटिलाइज करेल, ऑक्सिजन सल्फरकडचे इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. तेव्हा आपल्या अल्कोहोलमधला निस्वार्थ वृत्तीनं काम करणारा माणूस जागा होतो आणि तो ऑक्सिजन सल्फरला इलेक्ट्रॉन देतो. यावेळेस ऑक्सिजन स्वतःची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्याच्या हिशोबाने डेफिनेटली इथून प्रोटॉन रिलीज करेल. मग आपला हा जो प्रोटॉन आहे आणि हा जो Cl- आहे ते डेफिनेटली इथं कंबाईन होतील आणि इथं काय बनेल पहा बरं, चेक करा, ROS. बरोबर. आता बॉन्ड बनल्यानंतर फर्दर ऑक्सिजनचा बॉन्ड तसाला तसाच राहील इथे आणि हा क्लोरीन बनतो. प्लस प्लस इथे काय बनेलो? HCl गॅस. क्लियर? समजलं? आता पहा काय केलं, क्लोराइड जेव्हा बाहेर पडला तेव्हा ऑक्सिजननं त्याचा पाय बॉन्ड ब्रेक केला, स्वतःकडे शिफ्ट केला.
हे पाहून अल्कोहोलच्या ऑक्सिजननं सल्फरला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला, प्रोटॉन रिलीज झाल्यामुळे या दोघांचं कॉम्बिनेशन इथं होऊन जाईल, इथून HCl बनेल. ओके, बनला HCl. आता सल्फर इज इन नाऊ स्टेज. आता सल्फर स्वतः अशा स्टेजमध्ये आहे. सल्फर काय विचार करतो, आपल्याला डबल बॉन्ड ऑक्सिजन सोबत आहे, एक्झॅक्टली तसाच याच्यासोबत डबल बॉन्ड बनला तर आपण सगळ्यात जास्त स्टेबल होऊ. इथं जसा डबल बॉन्ड आहे तसा या दोघात जर डबल बॉन्ड बनला तर SO2 गॅस फुस होऊन जाईल, आपल्याला कोणाची गरज नाही, आपण स्टेबल होऊन जाऊ. कोणताही व्यक्ती तसाच विचार करतो. आपल्या कानाखालचा माणूस असेल, व्यवस्थित आपला ऐकणारा माणूस असेल तर ऑटोमॅटिक कंपाऊंडला स्टॅबिलिटी भेटते. तेव्हा ऑक्सिजन या साईडला बॉन्ड शिफ्ट करत असतो, तेव्हा क्लोराईड सेम साईडने अटॅक करेल. परत इथं मेकॅनिझम जे झालं ते कोणतं मेकॅनिझम झालं, SNI मेकॅनिझम झालं. आणि इथं SNI मेकॅनिझम झाल्यामुळे इथं मायनस HCl इथं लिहितो, इथे जागा नाही आहे, त्याच्यामुळे इथे डेफिनेटली कंपाऊंड RCl प्लस SO2 बनला. ओके, तर या मेकॅनिझममध्ये ऑक्सिजनचा बॉन्ड ज्या साईडनं ब्रेक होत आहे एक्झॅक्टली त्याच सेम साईडनं क्लोरीन अटॅक करत आहे, म्हणून याला आपण SNI मेकॅनिझम म्हणतो. कोणतं मेकॅनिझम डॉक्टर? SNI मेकॅनिझम म्हणतो, बरोबर. आणि हे इथरच्या प्रेझेन्समध्ये होईल. इथर हे सगळ्यात महत्त्वाचं. SOCl2 कोणाच्या प्रेझेन्समध्ये घेतल्यानंतर, इथरच्या प्रेझेन्समध्ये घेतल्यानंतर अशा पद्धतीचं मेकॅनिझम होतं. ओके, आता असंच मेकॅनिझम आहे SN2. हे SN2 मेकॅनिझम हा कंपाऊंड कधी शो करतो, जेव्हा आपण पिरिडीन घेतो, बरोबर. मेकॅनिझम तशाच पद्धतीचा असेल, पहा चेक करा, R-O-H. ओके, हां, प्लस S डबल बॉन्ड O डॅश क्लोरीन डॅश क्लोरीन. पण इथे आपण घेतो नाव घेता मुखी राघवाचे, तसं नाही, पिरिडीन घेतो, पिरिडीन. आणि पिरिडीन घेतल्यामुळं तर मेकॅनिझम इथं जे झालं ते SN2 झालं. आधीच लिहून ठेवतो, पहा. फर्दर सिस्टीम चेक करा एकदा प्रॉपरली, तुम्ही काय म्हणत आहे सिस्टीमनुसार, त्याच्यानुसार आपण पाहू. आता सांगा, या ठिकाणी हा क्लोराईड बाहेर जात आहे, मग क्लोराईड बाहेर गेल्यानंतर डेफिनेटली हा बॉन्ड फर्दर शिफ्ट होईल, ऑक्सिजन याला लोन पेअर डोनेट करेल, बरोबर. मग आता मला सांगा, क्लोराईड बाहेर पडला तर डेफिनेटली इथून प्रोटॉन सुद्धा बाहेर पडेल ना, H+, बरोबर. तर वरती सिच्युएशन कशी झाली पहा, ROS डबल बॉन्ड O है ना डॅश क्लोरीन, बरोबर. आता मला सांगा, हा जो प्रोटॉन आहे ना, हा प्रोटॉन इथं नायट्रोजन एक्सेप्ट करतो, आणि नायट्रोजननं एक्सेप्ट केल्यामुळं हा जो क्लोराईड आहे तो तसाला तसा फ्री राहतो. ॲक्च्युली वरच्या मेकॅनिझममध्ये काय झालं तर तो प्रोटॉन आणि तो क्लोरीन कंबाईन झाले होते आणि HCl बनला होता इथे, कारण की इथर त्या प्रोटॉनला एक्सेप्ट करू शकत नाही. या ठिकाणी काय झालं, तो जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन पिरिडीननं ग्रॅब केला, पिरिडीननं पकडून ठेवला. पिरिडीननं पकडून ठेवल्यामुळे क्लोरीन जो झाला तो फ्री न्यूक्लियोफाईल झाला. आता या केसमध्ये मला सांगा तुम्ही, आता जेव्हा ऑक्सिजनचा बॉन्ड या साईडनं ब्रेक होण्याचा प्रयत्न होईल तेव्हा डेफिनेटली आपण जर प्रॉपर विचार केला तर हा जो क्लोराईड आहे तो या साईडनं अटॅक करेल. याला आपण बॅक साईड अटॅक म्हणतो, आणि हा बॅक साईड अटॅक SN2 मध्येच पॉसिबल असतो. कशामध्ये पॉसिबल असतो? SN2 मध्ये. मग इकडून हा क्लोरीन सुद्धा निघून जाईल थोड्या वेळाने, आणि कंपाऊंड काय बनतो पहा बरं, चेक करा प्रॉपरली आरामशीर, R-Cl प्लस SO2 है ना, आणि प्लस बनतो Cl-. काय केलं प्रॉपरली ऐका, थोडक्यात घोळ झाला म्हणजे खिचडी झालेली आहे. अल्कोहोल SOCl2 वरती अटॅक करताना पहिल्यांदा क्लोराईड बाहेर पडला, हा फ्री होता क्लोराईड. का? अल्कोहोलचा प्रोटॉन कोण पकडून ठेवलाय? पिरिडिनियम आयॉन, पायरिडीननं पकडून ठेवला, पिरिडिनियम आयॉन बनला.
आता क्लोराईड फ्री होता, अल्कोहोलचा हा जो कॉम्प्लेक्स आहे स्वतःला SO2 गॅसमध्ये कन्वर्ट करताना अल्किल ग्रुपचा जेव्हा बॉन्ड ब्रेक करतो, हा जो फ्री असलेला क्लोराईड आहे तो बॅक साइड अटॅक करतो, त्यालाच आपण SN2 मेकॅनिझम म्हणतो. आणि हे कशामुळे पॉसिबल झालं? आपण तिथं पिरिडीन घेतल्यामुळे. म्हणून लक्षात ठेवायचं, SOCl2 मध्ये जेव्हा पण आपण पिरिडीन घेऊ मेकॅनिझम SN2 होणार. आपण SOCl2 सोबत इथर सारखा एखादा सॉल्व्हंट घेतला तर मेकॅनिझम SNI होणार. SN2 म्हणजे इन्व्हर्जन, SNI म्हणजे रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. मग या केसमध्ये लास्टली SO2 आणि क्लोराईड. आता हा जो पिरिडिनियम आयॉन जो बनलेला आहे तो इथंच आपण लिहून ठेवू. तो नंतर प्रोटॉन देऊन HCl परत बनतो. काय म्हणते पहा, हा नंतर प्रोटॉन रिलीज करतो, या क्लोराईडला भेटतो आणि HCl बनवून जातो. तर दॅट इज द मेकॅनिझम ऑफ SNI and SN2, both mechanism followed by thionyl chloride depending upon solvent. SNI in presence of ether, in presence of pyridine SN2. प्रॉपरली व्यवस्थित आरामशीर लिहून घ्या, सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा, सगळा पर्टिक्युलर पोर्शन येईल कवर. हो ना. काय म्हणत आहे, SOCl2 सोबत रिएक्शन इथरच्या मीडियममध्ये SNI आहे ना. SNI म्हणजे इथे रिटेन्शन, SN2 म्हणजे इन्व्हर्जन. गडबड करायची नाही, बरोबर. असे पॉइंट लिहित राहायचे. चला सांगा मग. आता मला सांगा, SOCl2 आहे कंपाऊंड अल्कोहोल, इथर, इथर SNI आहे तसाच कंपाऊंड, कुछ भी चेंज नाही, बरोबर. सांगा बरं काय बनेल? कॉन्फिग्युरेशन तसला तसं, ज्या साईडला OH होता एक्झॅक्टली त्याच साईडला क्लोरीन. SO2 आणि HCl गॅस लिहिणार नाही, लिहिणार नाही, तुम्ही ॲडजस्ट करा. ओके. चला SOCl2 इथं मेकॅनिझम लिहून ठेवू का? SNI मेकॅनिझम आहे, परत मनसाल लिहिलं नाही. SOCl2 पिरिडीन, SN2 मेकॅनिझम आहे. SN2 मेकॅनिझम असल्यामुळे डॉक्टर इन्व्हर्जन होऊ शकतं. CH3PH, इकडे हायड्रोजन, इकडे क्लोरीन, SO2Cl मायनस. ओके. इन्व्हर्जन झालं, इथं रिटेन्शन, इकडे क्लोरीन या साईडला आहे, OH या साईडला होता ना, चेक करा, बरोबर. चेंज झालं SN2. चला या ठिकाणी SOCl2 आहे, इथर आहे, इथर आहे म्हणजे SNI आहे मेकॅनिझम, असं लिहून ठेवायचं. हो, लिहून ठेवल्यानं काय होतं, कॉन्फिडन्स, आपण रिॲक्शन प्रॉपरली फॉलो करत आहेत की नाही ते क्लॅरिफाय होईल. चला सांगा, इथे क्लोरीन. क्लिअर. आता इथं खरी मजा आहे पहा. SOCl2 इथर SNI म्हणजे SNI म्हणजे सांगा ना मला काय होणार? रिटेन्शन. कॉन्फिग्युरेशन आहे तसंच राहणार, म्हणजे OH बिलो द प्लेन होता तर डेफिनेटली सेम साईडनं क्लोराईड अटॅक करणार आहे तिथं, त्याच्यामुळे तिथं कॉन्फिग्युरेशन अजिबात चेंज होत नाही डॉक्टर. कॉन्फिग्युरेशन जे असेल ते अजिबात चेंज होत नाही. pH सेम आलं. ओके. पण खालच्या रिएक्शनमध्ये SOCl2 आहे पण पिरिडीन आहे. पिरिडीन असल्यामुळं तिथं मेकॅनिझम SN2 झालं. SN2 म्हणजे बॅक साईड अटॅक, इन्व्हर्जन झालं, अपोजिट साईड. म्हणजे आपण जर मेकॅनिझम पाहायचा विचार केला तर मला सांगा, इथं OH अबाव द प्लेन होता तर डेफिनेटली येणारा क्लोरीन जो असेल तो बिलो द प्लेन असेल आणि हायड्रोजन डॉक्टर तो कसा असेल, अबाव द प्लेन असेल. क्लियर. दॅट इज द पर्टिक्युलर डार्झन मेथड. SOCl2 using ether, it is SNI mechanism. SOCl2 using pyridine, it is SN2 mechanism. Note down. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी अल्कोहोलची जी सगळ्यात महत्त्वाची आहे. डिहायड्रेशन नंतर जर कुठं जास्तीत जास्त प्रश्न येत असतील तर ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड, ॲक्शन ऑफ हॅलो ॲसिड
ऑन अल्कोहोल. हॅलो ॲसिडवरती हॅलो ॲसिड आपण जेव्हा अल्कोहोलवरती ॲड करतो तेव्हा तिथं काय बनतं. ॲक्च्युली हे आपले प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइडमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, पण इथं आपल्या ठिकाणी या पर्टिक्युलर मेथडमध्ये केमिकल प्रॉपर्टीमध्ये येणार. तर जे काही हॅलो ॲसिड्स आहेत ते हॅलो ॲसिड अल्कोहोलवरती ॲक्ट झाल्यानंतर कशा प्रकारे अल्किल हलाइड बनतात तो कॉन्सेप्ट आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. तर या ठिकाणी हॅलो ॲसिडचा जर विचार केला तर आपल्याकडे रिॲक्टिव्हिटीनुसार पाहता येईल. डॉक्टर लोक HI ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त राहील HBr पेक्षा. HBr ची रिॲक्टिव्हिटी जास्त राहील HCl पेक्षा. आपण 3 हॅलो ॲसिडला जास्तीत जास्त रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करू. जनरली आपण जर विचार केला HI जो कंपाऊंड आहे डॉक्टर लोक याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे आणि हा बनवताना आपल्याला असाही बनवता येईल Ki प्लस H3PO4 पासून बनवला जातो, तेव्हा कुठे HI बनतो. ओके. जर आपल्याला HBr बनवायचा असेल तर HBr बनवण्यासाठी आपल्याकडे जो कंपाऊंड आहे HBr साठी KBr प्लस H2SO4 आहे. याच्यासोबत रिॲक्शन झाली की इन विट्रोमध्ये HBr बनतो. बरोबर. HCl तर फार महत्त्वाचं, रिॲक्टिव्हिटी कमी असली तरी काय झालं त्याचे कंटेंट 2 आहेत. पहा, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 जर वापरला तर याला आपण लुकास रिएजंट म्हणतो. काय म्हणतो? लुकास रिएजंट म्हणतो. कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2. आणि जर आपण HCl गॅस वापरला प्लस अनहायड्रस ZnCl2 वापरला तर त्याच मेथडला आपण ग्रूज मेथड असं पण नाव दिलेलं आहे. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? अशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर मला वाटत नाही की आपला कोणता कॉन्सेप्ट मिसिंग होईल, है ना. क्लिअर. अशा पद्धतीनं अजून याच्यामध्ये जर सांगायचं झालं प्रॉपरली तर प्रायमरी अल्कोहोल जो आहे तो आपल्यासाठी SN2 मेकॅनिझम इथं फॉलो करेल या रिॲक्शनमध्ये. हॅलो ॲसिडची जेव्हा अल्कोहोलवरती रिॲक्शन होती आणि सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल जे असतील ते आपल्याला इथं SN1 रिॲक्शन फॉलो करताना दिसते. जर आपण प्रॉपरली मेकॅनिझम जर स्टडी केलं कशा पद्धतीनं, पहा तुम्हाला सांगतो एक जनरल मेकॅनिझम आपण सांगू. नेक्स्ट वेळेअभावी आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये या रिॲक्शनला पोटेन्शिएट करायचं आहे तर आपण एक्सप्लेन करताना हा पार्ट सांगू शकतो. पहा की हा अल्कोहोल आहे. पहा आता अल्कोहोल असेल तर हा हॅलो ॲसिड आहे HX. मला माहीत आहे याची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. OH ग्रुप इज नॉट बेटर लिव्हिंग ग्रुप. OH ग्रुप जो आहे तो बाहेर पडल्यावर OH मायनसमध्ये बाहेर पडतो आणि OH मायनस इज नॉट अ बेटर लिव्हिंग ग्रुप. OH मायनस इज नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. मग त्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्याला आपल्याला बेटर लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर इथं ऑक्सिजन या प्रोटॉनला हॅलो ॲसिडच्या प्रोटॉनला लोन पेअर डोनेट करेल, त्याच्यामुळे इथं ROH, इथं पण H, इथं पॉझिटिव्ह चार्ज बनेल. इथं काय बनेल? पॉझिटिव्ह चार्ज बनेल. आता या ठिकाणी बनलेला हा जो पार्ट आहे हा जर इथून बाहेर पडला तर डेफिनेटली सांगा ना काय बनेल? हा अल्किल, हा कार्बोकॅटायन बनतो. काय बनतो? कार्बोकॅटायन बनतो. गॉट इट. आणि हा जो OH2 आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडला? वॉटर. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल OH मायनस इज नॉट अ गुड लिव्हिंग ग्रुप बट H2O इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. काय म्हणत आहे प्रॉपरली? म्हणजे अल्कोहोलला जेव्हा आपण SN1 रिॲक्शन फॉलो करायची होती त्या OH मायनसला बाहेर काढण्यासाठी त्या OH ग्रुपला त्यांनी वॉटरमध्ये म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं. आता जो कार्बोकॅटायन बनला आहे तर डेफिनेटली इथं मेकॅनिझम SN1 फॉलो होईल आणि त्याच्यावरती तो करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड रिॲक्ट करेल, हॅलाइड अल्किल हॅलाइडमध्ये कन्वर्ट करेल. हा जो कॉन्सेप्ट होता हा सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोलनी फॉलो केला.
प्रायमरी अल्कोहोल इथं लिहिलेलं आहे SN2 रिॲक्शन फॉलो करतो. प्रायमरी अल्कोहोल SN2 रिॲक्शन फॉलो करेल, पण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे SN1 रिॲक्शन फॉलो करतील. आता तुम्हाला माहित आहे जर SN1 रिॲक्शन फॉलो होत आहे याचा अर्थ तिथं स्टेबल कार्बोकॅटायन बनणार. बरोबर, इथं लिहून ठेवतो. इट इज स्टेबल कार्बोकॅटायन. जिथं स्टेबल कार्बोकॅटायन असते तिथं रिअरेंजमेंट कॉन्सेप्ट फॉलो होतो. तिथे रिंग एक्सपान्शनचा पण कॉन्सेप्ट काय होतो, फॉलो होतो. गॉट इट. तर याच्या आता भरपूर साऱ्या रिॲक्शन आहेत. हे एक ओव्हरऑल मेकॅनिझम होतं. हे कॉन्सेप्ट कळालं की नाही मी काय म्हणत आहे. हे जे हॅलो ॲसिड्स आहेत हे हॅलो ॲसिड इन विट्रो म्हणजे रिॲक्शन होण्यापूर्वी आपल्याला बनवावे लागतात. तर ते बनवण्यासाठी HI बनवण्यासाठी आपण पोटॅशियम आयोडाईड आणि फॉस्फोरिक ॲसिड रिॲक्ट केला तर त्याच्यापासून HI बनेल. HBr बनवण्यासाठी KBr किंवा NaBr सुद्धा वापरून H2SO4 सोबत आपण HBr बनवू शकतो. HCl ला जनरली युटिलाइज करताना आपल्याकडे दोन कॉन्सेप्ट होते. कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 वापरला तर तिथं लुकास रिएजंट बनतो. बरोबर. आता ती रिॲक्शन आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्टमध्ये पाहायची आहे. आणि दुसरी रिॲक्शन होती HCl जर गॅस असेल आणि तो अनहायड्रस ZnCl2 सोबत वापरला तर दॅट मेथड इज अ ग्रूज मेथड. ओके. या सगळ्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्हिटी अल्कोहोलची कशी होती, टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त सेकंडरी अल्कोहोलपेक्षा, सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त प्रायमरी अल्कोहोलपेक्षा. गॉट इट. तर नेक्स्ट क्लासमध्ये याचे गरमागरम एक्झाम्पल विथ अजून काही मोठेसे कॉन्सेप्ट जे आहेत ते पाहून घेऊ. काहीही प्रॉब्लेम असेल डॉक्टर लोक बिनधास्त मला कॉल करा. आपण जो पण मेकॅनिझमचा पार्ट पाहतो त्याचे की पॉईंट्स बनवा. तुम्ही जेवढे की पॉईंट्स बनवसाल, तुम्ही जेवढे प्रिपरेशनचे चार्ट बनवसाल, तुमचा रिव्हिजन आस्पेक्ट तेवढा परफेक्ट होईल. ओके. बाय बाय.